काही आजार आपण आपली लाईफस्टाईल योग्यरित्या बदलवून बरे करू शकतो। यामधलाच एक आजार म्हणजे पीसीओडी। एकदा का पीसीओडी झाला की लगेचच थायरॉइड होण्याचे चान्सेस असतात, प्रोलॅक्टिन लेवल्स कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात आणि हे जे सगळे आजार आहेत हे फक्त हार्मोन्स चेंज झाल्यामुळे होत असतात। तर ह्या आजारामधून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं होतं, मी कोणते चेंजेस केले की एका वर्षाच्या आतच मी या सगळ्यातून बाहेर पडले, हेच मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओतून शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। लग्नानंतर एक 3-4 महिन्यातच मला थायरॉइड डिटेक्ट झाला। 50 mg ची गोळी चालू झाली आणि डॉक्टर मला ती प्रत्येक महिन्याला कंटिन्यू करायला सांगायचे। रेग्युलर चेकअपला जायचं, थायरॉइड चेक करायचं, ती गोळी कंटिन्यू करायची। असं 2-3 महिने चाललं आणि मग मला असं वाटायला लागलं की किती दिवस या गोळ्या खायच्यात आणि म्हणूनच मी ॲलोपॅथी सोबत होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुद्धा चालू केली। त्या ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथीची ट्रीटमेंट माझी चालू होती, त्या सरांनी हळूहळू करून माझी जी थायरॉइडची गोळी होती ती कमी करायला सुरुवात केली। इथे मला होमिओपॅथीच्या गोळ्या पण त्यांनी चालू केल्या आणि जी 50 mg ची गोळी होती ती त्यांनी 25 mg केली काही दिवसांनंतर ती 10 mg केली, काही दिवसांनंतर ती 5 mg केली आणि मग 5 mg ची गोळी 1 दिवस आड, थोड्या दिवसांनंतर 2 दिवस आड, असं करत करत त्यांनी ही जी ॲलोपॅथीची माझी 50 mg ची गोळी चालू होती ती बंद केली आणि ह्या सोबतच माझी होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू होती। त्यामुळे मला गोळी बंद करताना कोणताही त्रास झालेला नाहीये। त्यामुळे सर्वात आधी मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की माझं ऐकून तुम्ही लगेचच अशी गोळी कमी करू नका, कारण मी हे मनाने केलेलं नाहीये। इकडे माझी होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू असताना ही गोष्ट मी केलेली आहे सरांच्या सल्ल्यानुसार। 6 महिने मी होमिओपॅथीचं औषध चालू ठेवलं आणि आता 1.5 वर्ष झालं मला थायरॉइड, पीसीओडी यातला कोणताही त्रास होत नाहीये आणि कोणतंही मेडिसिन चालू नाहीये, ॲलोपॅथीचंही नाही आणि होमिओपॅथीचंही नाही। तर फक्त ह्या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटवरच मी अवलंबून राहिले का? नाही, याच्यासोबत मी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले। ते कोणते ते सांगते। सगळ्यात आधी मी डायटिशियनकडे जाऊन 2 महिन्यांसाठी डाएट प्लॅन घेतला। आता ह्या डाएट प्लॅन मध्ये सर्वात आधी तुमची सगळी माहिती घेतली जाते आणि त्यानुसार तुम्हाला डाएट दिला जातो। तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुम्हाला कोणते आजार आहेत का, आणखी तुम्हाला दुसरे कोणते त्रास आहेत का, तुम्ही प्रेग्नंट आहात का, मग तुमचं वय काय आहे, तुमची उंची काय आहे, वजन काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला डाएट प्लॅन दिला जातो। त्यामुळे हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो। आता मला कोणता डाएट प्लॅन दिला होता ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण जो मला दिला गेलेला होता तो सगळ्यांनाच सूट होईल असं नाहीये। तर ह्या डाएट प्लॅन मध्ये काय होतं की सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये 1 चिमट दालचिनीची पावडर टाकून ते गरम पाणी प्यायचं। दालचिनीमुळे पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होते आणि जेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करतो आणि पिरियड्स रेग्युलर येण्यासाठीचे पदार्थ आपण घ्यायला लागतो, त्यावेळेला आपोआपच आपले हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहायला सुरुवात होते आणि थायरॉइड, पीसीओडी सारखे जे आजार आहेत ते हळूहळू नाहीसे होऊन जातात। तर सकाळी 6-6:30च्या दरम्यान उठायचं, उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये 1 चिमट दालचिनीची पावडर घ्यायची, ते पिल्यानंतर मग पुढे रात्रभर भिजत ठेवलेले मनुके खायचे। हे 5 ते 6 काळे मनुके खाल्ल्यानंतर मग एक्सरसाइज करायचं अर्ध्या तासानंतर। सकाळी मी योगा करायचे, या योगामध्ये मी सूर्यनमस्कार करायचे, प्राणायाम करायचे आणि मग युट्यूबला वगैरे बघून पीसीओडी, थायरॉइडच्या रिलेटेड कोणती आसनं आहेत ती करायचे। त्यानंतर मग 15 मिनिटांच्या आत लगेचच अक्रोड आणि बदाम ते सुद्धा रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत आणि ते खायचं। हे झालं की 9च्या आत नाश्ता करायचा। नाश्त्यामध्ये मग कधी व्हेजिटेबल पोहा असायचा, कधी व्हेजिटेबल उपमा, कधी ओट्सचा उपमा, कधी रव्याची इडली, कधी बेसनचा चिला, त्याच्यासोबत मग रव्याच्या इडली आणि बेसनच्या चिल्यासोबत मग हिरवी चटणी असायची। तर अशा पद्धतीचा सकाळचा नाश्ता असायचा। आपण रेग्युलर पोहे करतो पण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून, टोमॅटो, वटाणे, कांदा, त्यानंतर शेंगदाणे वगैरे या सगळ्या गोष्टी घालून ते पोहे करायचे। उपमा सुद्धा तसाच करायचा, ओट्सचा उपमा सुद्धा तसाच करायचा।
नाचणीचा डोसा करायचा। तर अशा पद्धतीचा नाश्ता असायचा। 2 दिवस एकसारखा नाश्ता असायचा, म्हणजे आज उद्या पोहे, परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी उपमा, अशा पद्धतीचा नाश्ता असायचा। त्यानंतर दुपारी 12 ते 1 मध्ये जेवण करायचे। दुपारच्या जेवणामध्ये मी 1 भाकरी, त्यानंतर 1 वाटी सलाड, 1 वाटी कडधान्याची करी, जर कडधान्याची करी नसेल म्हणजे आमटी नसेल तर मग 1 वाटी दही आणि 1 वाटी फळभाजी आणि 1 चमचा जवसाची चटणी, असं माझं जेवण असायचं। त्यानंतर दुपारी 3-4च्या दरम्यान 1 नारळ पाणी किंवा नाचणीचं आंबील किंवा लिंबू सरबत ह्याच्यानंतर मग 5:30 वाजता फळं खायचे मी आणि 8 वाजता पुन्हा हेच जेवण जे सकाळी होतं तेच, फक्त दही ऐवजी कडधान्याची आमटी, 1 वाटी फळभाजी, 1 वाटी सलाड, 1 भाकरी आणि जवसाची चटणी। तर दिवसभराचं हे जे डाएट आहे हे मी खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं। आठवड्यातून एकदा चीट डे असायचा, पण त्यावेळी जर आम्ही बाहेर गेलो असू तर मग मी फळं वगैरे खायचे, घरी असू तर मग मी हेच डाएट फॉलो करायचे। पण हे डाएट देण्याआधी 1 आठवड्यासाठी मला डिटॉक्स डाएट दिलं गेलं होतं। त्याच्यामध्ये भरपूर सॅलड होतं, ते आता माझ्या लक्षात नाहीये कारण ह्या गोष्टीला 1.5 वर्ष होऊन गेली। तर त्या डाएटमध्ये मला आठवतंय त्या माहितीनुसार फक्त सलाड होतं, त्यानंतर मूग शिजवून खायचे होते आणि राईस जास्त खायचा, दाल खिचडी होती। तर अशा पद्धतीचं ते डाएट होतं। सर्वात आधी आपली बॉडी सगळी डिटॉक्स होते त्या डिटॉक्स डाएटने, आणि त्यानंतर मग हे डाएट जे आता मी तुम्हाला सांगितलं जेवण वगैरे कसं करायचं ते चालू झालं। तर 2 महिने मी हे डाएट पाळलं आणि ह्याच्यासोबत तुम्हाला मी सांगितलंच की सकाळचा योगा असायचा, प्राणायाम असायचा आणि संध्याकाळी सुद्धा मी अर्धा पाऊण तास वॉकिंगला जायचे। त्यावेळी मी भरपूर एक्सरसाइज केला होता। जेव्हा आपल्याला पीसीओडी होतो त्यावेळेला रोजचे आपले 10,000 स्टेप्स चालून व्हायलाच पाहिजेत। 10,000 स्टेप्स म्हणजे साधारण 4.5 किलोमीटर तुमचं रोजचं चालणं व्हायलाच पाहिजे। आणि खूप ठिकाणी मी वाचलं, खूप ठिकाणाहून मी ही माहिती घेतली की पीसीओडी लवकरात लवकर कमी करण्यासाठी त्याला चालणे हा जास्त चांगला व्यायाम आहे। याच्यासोबत आसनं सुद्धा आहेत ज्याच्यामुळे आपले पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी मदत होते। आणि मग मी तुम्हाला जसं की मगाशी सांगितलं की एकदा का पिरियड्स आपले रेग्युलर यायला लागले की मग पीसीओडीचा जो त्रास आहे तो कमी व्हायला सुरुवात होते। जर तुम्हाला डायटिशियनकडे जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणते बदल करू शकता, तर तुम्ही रोजच्या रोज ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत रात्रभर पाण्यामध्ये भिजवून। त्यानंतर खजूर तुमच्या आहारामध्ये वाढलं पाहिजे, म्हणजे दुपारच्या वेळेला वगैरे तुम्ही खजूर खाऊ शकता। जवसाची चटणी खायची आहे रोज 1 चमचा सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजेच रोज 2 चमचे। त्यानंतर मेथी दाणे जे असतात ते रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं। जर शक्य असेल, तुम्हाला जर शक्य झालं तर ते मेथीचे जे दाणे आहेत ते चावून चावून खायचे, हे मी सुद्धा करायचे। ते जे मेथी दाणे असतात ते सकाळी उठल्यानंतर म्हणजे रात्रभर ते भिजवलेले असतात, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण ते खातो तेव्हा ते कडू लागत नाही। त्यासोबतच सॅलड तुम्हाला खायचं आहे। जेवणाच्या आधी तुम्ही सॅलड अर्धा पाऊण तास खाऊ शकता आणि त्यानंतर मग जेवण करू शकता। तर हे झाले आहारातले बदल। त्यानंतर झोपायच्या उठायच्या वेळा ज्या आहेत त्या आपण अजिबातच पाळत नाही, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत। रात्री 10ला तुम्ही झोपला पाहिजे। रात्री 10 ते 2 वाजेपर्यंतची झोप असते ती खूप महत्वाची असते आणि सकाळी 5:30 ते 6 वाजता तुम्ही उठलं पाहिजे। हे रेग्युलरली आणि स्ट्रिक्टली फॉलो केलं तर नक्कीच आपले जे थायरॉइड, पीसीओडी यासारखेचे जे आजार आहेत किंवा आपल्याला जर ताणतणाव येत असेल, स्ट्रेसमध्ये आपण सतत असू, तर ह्या सगळ्या डाएटमुळे, ह्या सगळ्या लाईफस्टाईलमुळे हे सगळे जे आजार आहेत ते हळूहळू ते आजार बरे व्हायला मदत होते। आपण स्वतःकडे लक्ष देणं आणि आपल्याला कोणता त्रास होतोय त्याकडे लक्ष देऊन तो नोटीस करून त्यावरती उपाय करणं सुरुवात केली पाहिजे। आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो आणि फक्त गोळ्या औषधांवरती अवलंबून राहतो, पण असं न करता जे घरगुती उपाय आहेत ते केले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजेत आणि रात्री 10-10:30च्या दरम्यान तुम्ही झोपी गेला पाहिजेत। दिवसभर योग्य पद्धतीचा गॅप ठेवून योग्य पद्धतीचा आहार घेतला पाहिजे। बाहेरचं खाणं बंद केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत आनंदी राहायला पाहिजे। सतत आनंदी राहणं जरासं अवघड असतं, पण एकदा का आपण त्या प्रोसेसमध्ये गेलो, आपण एकदा का ठरवलं की मला आनंदीच राहायचं आहे, मला माझं माइंड नेहमी फ्रेशच ठेवायचं आहे, मला माझा माइंडसेट चेंज करायचा आहे, तर सगळं व्यवस्थित होतं। आपल्याला हवं ते होतं, फक्त आपल्याला तयारी दाखवायची आहे की मला हे बदल माझ्या आयुष्यामध्ये करायचे आहेत।
सतत वाचन केलं पाहिजे, जेणेकरून आपली जी थॉट प्रोसेस आहे ती चेंज होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहितीये का, आपला जो माइंडसेट आहे तो एकदा का बदलला की मग आपल्या आयुष्यामध्ये आपोआपच चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते। आपण तयारच नसतो की आपल्याला त्या निगेटिव्ह वातावरणामधून, निगेटिव्ह विचारांमधून बाहेर पडायचंय आणि चांगल्या लाईफस्टाईलकडे वळायचंय। आपण तेच धरून बसलेलो असतो की माझं असंच आहे, तसंच आहे, असंच होतं, तसंच होतं, ह्यामुळे मला हे करता येत नाही, त्यामुळे मला ते करता येत नाही। कुठंतरी आपण हे सगळं करणं थांबवलं पाहिजे आणि आपल्या विचारांवरती, आपल्या मनावरती सतत काम करत राहिलं पाहिजे। जे आपण विचार करतो त्याच गोष्टी एक्सपांड होत असतात आणि आपण मोस्टली निगेटिव्ह विचार करतो, मोस्टली आपण ताणतणावामध्ये असतो आणि त्यामुळे ताणतणाव वाढतोय, निगेटिव्ह गोष्टी वाढतायत, आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतोय। म्हणून सतत आनंदी राहायचं। एकदा का आपण आपल्या स्वतःमध्ये गुंग झालो की मला कोणत्या वेळेला काय करायचं आहे, मला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत, वाचायच्या आहेत, बोलायच्या आहेत, करायच्या आहेत, खायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण एकदा लक्ष द्यायला लागलो ना की आपोआपच निगेटिव्हिटी अशी पळून जाते। तर हे सगळे बदल मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये केले होते त्यावेळी जेव्हा मला थायरॉइड डिटेक्ट झालं होतं आणि 1 वर्षाच्या आतच मी थायरॉइडचं मेडिसिन जे आहे ते बंद केलं आणि माझे सगळे जे हार्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम अचानक झाले होते ते कमी झाले, बरे झाले। आता मला कोणताही त्रास नाही, गेले 1.5 वर्ष झालं सगळं व्यवस्थित चालू आहे। त्याचं कारण हे की तो डाएट जो आहे तो अजूनही मी व्यवस्थित पाळते। कधी कधी पाळणं शक्य होत नाही, मग त्यावेळेला त्रास होतात, मग त्रास झाले की पुन्हा आपली गाडी रुळावरती आणणे ही आपलीच जबाबदारी असते। माझं सुद्धा माझ्या तब्येतीकडे बरंच दुर्लक्ष झालं होतं आणि त्याचे परिणाम म्हणून हे सगळं मला सहन करावं लागलं। पण ह्या सगळ्यामधून एक गोष्ट चांगली झाली की मला एक शिस्त लागली, वेळेवरती गोष्टी करण्याची शिस्त लागली आणि त्या शिस्तीचा आज मला फायदा होतोय। तर तुम्हाला सुद्धा हा त्रास असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की लाईफस्टाईलमध्ये जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करा। बऱ्यापैकी आजारांवरती हा एकच उपाय आहे की आपण आपली लाईफस्टाईल जी आहे ती योग्य ठेवली पाहिजे। बरं, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत, व्हिडिओ सोबत आपण भेटूयात। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।